एका गावाजवळ एक शांत झाड होतं. दुपारची वेळ होती. उन्हामुळे थकलेला माणूस त्या झाडाखाली जाऊन झोपला होता. त्या माणसाला गाढ झोप लागली होती. तेवढ्यात जवळच्या बिळातून एक साप हळूच बाहेर आला आणि त्या माणसाच्या शरीराला स्पर्श करून हळूच निघून गेला. त्या हलक्या स्पर्शमुळे माणूस दचकून उठला, घाबरला आणि आजूबाजूला पाहू लागला. थोड्या वेळात दुसऱ्या बिळातून एक छोटासा उंदीर बाहेर आलेला त्याला दिसला. माणसाला राग आला आणि त्याने त्या उंदीराला ओरडलं, मारलं. थोड्या वेळात तो माणूस पुन्हा झोपून गेला. पण उंदीराच्या मनात मात्र विचार आणि राग तसाच होता. मी काहीही केलं नाही तरीही या माणसाने मला मारलं. मी आता याला सोडणार नाही. आणि त्या माणसाला जोरात चावा घेतला आणि परत त्या बिळामध्ये जाऊन बसला. चावा लागल्यानंतर माणूस पुन्हा उठला. तो आजूबाजूला बघू लागला की कुणी चावा घेतला. बघताच काय, समोर साप उभा आहे. पाहताच माणसाच्या मनात एक विचार आला, अरे देवा, मला सापाने चावलं. तो इतका घाबरला की त्या भीतीनेच त्याचा जागेवर जीव गेला. आता प्रश्न असा होता की त्या माणसाला उंदीराने मारलं की सापाने? मित्रांनो, तो ना उंदीराने मेला ना सापाने. तो मेला स्वतःच्या मनामुळे. कारण माणूस जसा विचार करतो तसे परिणाम घडू लागतात. भीती, शंका, चुकीचे विचार कधी कधी खऱ्या संकटापेक्षा सुद्धा मोठे असतात. धन्यवाद मित्रांनो. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.